असू शकतं. रेडिओ कार्बन डेटिंगसारखं तंत्रज्ञान कसं इतिहासाचं चित्र बदलू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी. म्हणजे विकासाचं इंजिन नेमकं काय होतं हा प्रश्न आता अधिक गुंतागुंतीचा झालाय. बरोबर. आता थोडं वेगळ्या दिशेने जाऊया. सिंधू संस्कृतीचा संबंध दूरवर होते हे तर आपल्याला माहिती आहेच. नो. ओमान, मेसोपोटेमिया. तर मार्च 2025च्या फ्रंटियर्स इन मेडिसिनमध्ये ग्वेन रॉबिन्स शुग यांच्या अभ्यासात ओमानमधलं दाहवा नावाचं ठिकाण आहे. तिथे कांस्य युगात म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 2500 ते 2000 2.5 ते 2000 वर्ष ख्रिस्तपूर्व. हो. त्या काळात लेप्रोमॅटिस महारोगाचा म्हणजे महारोगाच्या एका गंभीर प्रकाराचा पहिला ज्ञात पुरावा सापडलाय म्हणे. अरे बापरे, इतका जुना आणि ओमानमध्ये? हो, आणि ह्यासाठी त्यांनी मायक्रोसिटी नावाचं तंत्रज्ञान वापरलं, म्हणजे अतिशय सूक्ष्म पातळीवर 3D स्कॅन करणारं. अच्छा. हे खूप महत्वाचं आहे, कारण एक तर त्या काळातले रोग आणि आरोग्य कळतंय आणि दुसरं म्हणजे ओमान आणि सिंधू संस्कृती यांच्यातल्या संबंधांवर प्रकाश पडतोय. वस्तूंची देवाणघेवाण तर होतीच, तर मग लोकांचं येणं जाणं आणि त्यातून रोगांचा प्रसार. शक्यता नाकारता येत नाही.